हॅलो, नमस्कार. आपण लहान असतो तेव्हा आपल्या गावातील खूप साऱ्या आठवणी असतात ना आपल्याकडे. मग ती माणसं असतील किंवा एखादं घर असेल, अगदी काही. तर असेच माझ्या आठवणीतील एका व्यक्तीबद्दल मी आज मीच लिहिलेलं काही बोलणार आहे. तर आठवणीतली माणसं. बदलत्या काळात हरवलेल्या गावाकडचा साधेपण. आता पूर्वी कसं होतं ना, कोणी पटकन कोणाला मदत करायचं. आपणच बोलतो ना, आम्ही कुणाच्याही घरात जाऊन जेवत होतो किंवा गावात आम्ही फिरत असताना आम्हाला कोणी ओरडलं तरी आम्हाला राग येत नव्हता. असा तो साधा काळ होता. त्याच साध्या काळातील एक व्यक्ती आमच्या गावातील टेलर, आमचा टेलर ज्याच्याकडे आम्ही शाळेत असताना कपडे शिवायचो, त्याचं नाव होतं बाळू टेलर. तर ह्या व्यक्तीचं आता मी व्यक्तिचित्रण आहे, तर त्याबद्दल मी आज मीच लिहिलेलं मी आज वाचणार आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये रेडीमेड कपड्यांची फॅशन मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वेळेची कमतरता, बदलती जीवनपद्धती आणि टेलरची वाढती शिलाई मेन कारण. यामुळे अनेक जण रेडीमेड कपड्यांना प्राधान्य देतात किंवा आता तो ट्रेंडच झाला, सर्वच घेतात. मात्र काही दशकापूर्वी म्हणजे 90-80च्या दशकामध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात कपडे शिवून घेण्याचीच पद्धत होती. रेडीमेड कपडे कोणी घेत नव्हतं आणि घेतले समजा तर ते आजच्यासारखे असे परफेक्ट नसायचे, म्हणजे व्यवस्थित नाही बसायचे. कधी मोठे होणार, कधी आखूड होणार. तर त्या कपड्यांना म्हणून आयताळे कपडे असं म्हणायचे, म्हणजे आयते घेतले लगेच. रेडीमेड म्हणजे आयते घेतले असं. तर पूर्वी असे कपडे किंवा कापड घेण्यासाठी खास बाजार असायचे. खेडोपाडी एखाद्या मोठ्या गावामध्ये मोठा बाजार असायचा. मग त्या बाजारच्या दिवशी असे अनेक दुकानं यायची. तर तिथे काय करायचं, कपडा घेऊन टेलरकडे जायचं किंवा रेडीमेड कपडे घ्यायचे. पूर्वीच्या काळी कापड घेण्याकडे कल असल्यामुळे कापडची दुकानं जास्त असायची, रेडीमेड कपड्याची दुकानं कमी असायची. त्या काळामध्ये कपडा घ्यायचा तर कुठला, सहसा मांजरपाट कपडा बोलायचे किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा असं बोलायचे. त्यावेळेस पॉलिस्टर हे महाग होतं आणि आज सहज जे मिळतं तेवढं ते सहज मिळत नव्हतं. म्हणजे 10 रुपये मीटर कॉटन असेल तर 25 रुपये मीटर पॉलिस्टर होतं. जेव्हा मी कॉलेजला होते त्यावेळेस सांगते, ते खूप छान वाटायचं पॉलिस्टर. पण प्रत्येकाची त्यावेळेस ऐपत असायची असं नाही. तर आता उलटं झालं आहे. आता कॉटन महाग झालं आहे आणि पॉलिस्टर स्वस्त झालं आहे. आता कापड खरेदी केल्यानंतर पुढचं काय, मग ते कपडा घेऊन जायचं टेलरकडे. कोणचा टेलर चांगला शिवतो त्याच्याकडे ती जास्त गर्दी. तर पूर्वीच्या काळी असं पारंपरिक व्यवसाय करणारे होते, ज्यांना शिंपी म्हणायचे, आणि तो त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. पण तो बदलता काळ होता, म्हणजे काळ बदलत होता. तेव्हा 90चं जे दशक आहे त्यावेळेस 80च्या दशकानंतर 90ची दशक जेव्हा सुरू झाले तेव्हा काळ बदलत होता. म्हणजे असं काही नाही की यानेच हा व्यवसाय केला पाहिजे असं. त्यावेळेस कोणी कुठला व्यवसाय करत होतं आणि मग असा हा व्यवसाय बाकी लोक पण करत होते. तर असाच एक साधा, आमच्या गावातला साधा तरुण होता आणि त्याने उदरनिर्वाहासाठी टेलरिंग शिकलं आणि त्याने स्वतःची एक मशीन घेऊन त्याने ते दुकान सुरू केलं. अगोदर तो पायाने चालवणाऱ्या मशीनने तो कपडे शिवत होता. आता मला नक्की आठवत नाही, पण नंतर त्याने त्या मशीनवर मोटर बसवली असावी. त्याचा स्वभाव इतका मनमिळाव होता की तो कधी कोणाला उलट बोलत नव्हता. हा त्याचा एक, त्याला कोणी किती बोललं तरी तो उलट बोलायचं नाही कोणालाच. त्याचं नाव बाळू टेलर. आता तो अत्यंत साधा आणि गरीब स्वभावाचा माणूस होता. अगदी त्याचं जे घर होतं आमच्या गावाशेजारीच त्यांचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये ते राहायचे. आणि गावातच एका ठिकाणी, म्हणजे आता जसं आपण रेंटनी म्हणतो तसंच गावामध्ये पहिले पूर्वीच्या काळी एकदम काहीतरी नॉमिनल भाड्यावरती घर द्यायचे. तर एका घरामध्ये त्याची ती मशीन होती आणि तो तिथे ते काम करायचा. ते घरही मातीचंच होतं, पण तिथे तो काम करायचा. पुरेसा उजेड नसलेलं ते घर होतं आणि दरवाजासमोर त्यांनी ती मशीन ठेवली होती आणि तिथं त्याचं ते काम चालायचं. अगदी सकाळीपासून तो रात्री अंधार होईपर्यंत काम करत राहायचा.
मग काय करायचं, नवीन कापड घ्यायचं, कुठला तरी सण आला आहे किंवा काहीतरी आहे म्हणून नवीन कापड घ्यायचं आणि काय करायचं, टेलरच्या दुकानात जाऊन बसायचं. लगेच आमची वरात टेलरच्या दारात. तर मग ते फॅशन काय होती, काहीच नव्हती. आमच्या वेळेस काही असं फॅशनेबल कपडे जास्त फॅशन नव्हती. आता ज्याला तुम्ही लॉंग स्कर्ट म्हणता त्यावरती ब्लाऊज अशा प्रकारचं ते स्कर्ट होतं ते, तर ते घेऊन जायचं. आता त्यात पण काय फॅशन करायची, फार तर गळ्याची फॅशन वेगळी, स्कर्ट आंब्रेला, कधी फ्रिलचं, एवढेच प्रकार. तर मग काहीतरी गावात गणपतीमध्ये पिक्चर दाखवायचे, फुकट पिक्चर. तर ते पिक्चर बघायचे आणि त्यामध्ये ज्या एखादी हिरोईनने एखादा ड्रेस घातलेला असेल त्यातला एखादा गळा लक्षात ठेवायचा आणि तो त्याला सांगायचा. आत्ताच्यासारखं काही मोबाईल नव्हतं की बघ हा असा गळा शिव वगैरे काही नाही, आणि तो त्याला दाखवायचा. तो ते लिहून घ्यायचा की हो ठीक आहे असं. मग पंजाबी ड्रेसची पण फॅशन नव्हती. आता शर्ट आणि परकर पोलके शिवून घेतले जायचं, किंवा फार तर त्या काळामध्ये हेमा मालिनी ज्याला आज लॉंग गाऊन म्हणतात त्या प्रकारे त्याला मॅक्सी म्हणायचे आणि ते घेऊन घालायचे. त्याला मोठाचा मोठा घेर असायचा आणि तीच आमची एक फॅशन होती. आता त्याच्याकडे खूप कपडे असायचे, तर काय व्हायचं, आम्हाला उत्सुकता ना, नवीन कपडे कसे शिवले असेल, कसे दिसतील, म्हणून आम्ही 4 वेळा जायचं. 4 दिवस झाले की लगेच त्याच्या दारात हजर झाले का आमचे कपडे. तो सांग नाही नाही करतो, तुमचेच करतो ना. आपण बघायचं कोपऱ्यात तरी आपला कपडा असाच पडलेला आहे आणि तो दुसराच कोणाचा तरी कपडे शिवतोय. मग तो बोलणार नाही तुम्ही ना आता जा आणि 4 दिवसांनी या. मग आम्ही परत 4 दिवसांनी जायचं. मग त्याला खूप बडबड करायची, तू शिवतच नाही, हेच नाही तेच नाही. आणि तो मात्र निमूटपणे तुम्ही या, मी देतो 2 दिवसात, तुम्ही या, मी येतोय 2 दिवसात. हेच चालू असायचं आणि आम्ही परत जायचो. मग कधीतरी 10 दिवसांनी, कधी 15 दिवसांनी हातामध्ये आमचे कपडे पडायचे. पण ते इतके छान शिवलेले असायचे की आम्हाला ते घातल्यानंतर खूप आनंद व्हायचा. मग कोणतरी बोललं का अरे किती छान शिवलं आहे, किती. पण त्यावेळेस ना वय कमी वय होतं, थोडीशी अक्कल कमी होती. तेव्हा समजायचं नाही की आपण जे टेलरकडनं ते कपडे शिवून घेते हे श्रेय त्याचं आहे. जे पुढे नंतर जाऊन आता फॅशन डिझायनर, आता एखाद्या अभिनेत्रीने एखादा कपडा घातले किंवा काय ते त्याचं कौतुक झालं, तुला जरी अमुक फॅशन डिझायनरने माझे कपडे डिझाईन केले. त्यावेळेस डिझायनर होता आमचा हा टेलर. पण त्यावेळेस कळत नव्हतं की त्याचं श्रेय त्याला द्यायचं असतं, की त्याने जे आम्हाला कपडे शिवले ते खूप असं छान आहे आणि आम्हाला ते छान दिसतं आहे, ते त्याच्यामुळे दिसतं आहे, त्यांनी चांगलं शिवलं आहे म्हणून दिसतं आहे, हे त्यावेळेला लक्षात यायचं नाही. पण लग्न झालं, मुंबईला आले आणि टेलर काय असतं हे समजलं. आम्ही खूप सहज सांगायचं, असं स्टँडपट्टीचा गळा शिव, असे हात शिव किंवा असा घेर शिव, आणि तो द्यायचा, मुकाट शिवून द्यायचा. पण शिलाई मात्र तीच द्यायचो आम्ही, जी कुठल्याही कपड्याची शिलाई मात्र ठरलेली एकच होती. हे लग्न झालं मुंबईत आल्यावर कळालं की एक ब्लाऊज शिवला आणि त्याला एक दोरी जरी बांधली तरी त्याचे पैसे वाढतात. तुम्ही अजून काहीतरी सांगितलं त्याचे पैसे वाढतात. आणि त्यावेळेस कळलं की त्यावेळेस मात्र प्रत्येक वेळेस मला आमच्या टेलरची मात्र आठवण येत राहिली. आज काळ बदलला, गावं बदलले, मातीची घरे नाहीशी झाली आणि त्याबरोबर गावाकडचं साधेपणही हरवलं. तरी गावात गेल्यावर मन जुन्या खुणा शोधत राहतं, कारण अशा साध्या माणसांनीच आपल्या बालपणाच्या आठवणी समृद्ध केलेल्या आहे. आणि म्हणून आपण आहे तोपर्यंत त्या आठवणी आपल्याबरोबर असणार आहे. हे माझं असंच मनातलं काही आमच्या बाळू टेलरच्या आठवणी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा,